नमस्कार मराठी ट्रेडर्स. मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलेही रिकमेंडेशन्स नाही देत. चला तर वळूया आजच्या चार्ट अनालिसिसकडे. सगळ्यात आधी आपण निफ्टीबद्दल चर्चा करून घेऊया. सो आज निफ्टी ची जी ओपनिंग होती ती नियर अबाउट 24,400च्या आसपास तो कुठेतरी आपल्याला ओपन होताना दिसला आणि तिथून जो आपला एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स आपण ड्रॉ केला होता 24,400 ते 24,450, हा जो पूर्ण झोन आहे आपण एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स किंवा एक सप्लाय झोन म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो आणि आज एक्झॅक्टली त्या झोनमध्ये त्याने ओपनिंग दिली आणि तो झोन क्रॉसही केला, तिथे ब्रेकआउटही मिळाला आणि पुढच्या ब्रेकआउट नंतर त्याने जो हाय आपली पुढची जी रेझिस्टन्स होती 24,500 ची, तो तुम्ही बघू शकता की 24,500 जो आहे तर तिथपर्यंत तो गेलाय. 24,500 ते 24,520च्या दरम्यान त्याला एक पुन्हा हर्डल निर्माण झाला होता आणि तिथून तो पुन्हा जेव्हा रिव्हर्स झाला, सो रिव्हर्स होऊन तो पुन्हा आपल्या झोन जवळ आला आणि नंतर थोडा लास्टच्या सेशनमध्ये आपल्याला तो कन्सॉलिडेट झोनमध्ये ट्रेड करताना दिसून आला. सो बेसिकली आज जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर 24,470च्या आसपास तो पूर्णतः एक की लेवल जर आपण म्हटली तर तिथे तो तुम्हाला कन्सॉलिडेट होताना दिसलाय. तर त्याचनंतर आपण बँक निफ्टी बद्दलही जरा चर्चा करून घेऊया आणि बँक निफ्टी जर तुम्ही आज ऑब्झर्व करत असाल तर बँक निफ्टीने ओपनिंग जी आहे, ओके, बँक निफ्टीची ओपनिंग जवळजवळ 55,000च्या आसपास आपल्याला तो ओपन होताना दिसला. त्यानंतर एक आपल्याला डाऊनफॉल जो आहे, आपली जी लेवल आहे 54,900ला तो एक सपोर्ट घेताना दिसला. 54,900ला सपोर्ट घेतल्यानंतर पुन्हा आपला जो हा एक हर्डल आपण ड्रॉ केला होता, एक सप्लाय झोन जो आपण छोटासा ड्रॉ केला होता, ते एक्झॅक्टली तिथेच तो आपल्याला रिव्हर्स होताना दिसलाय. म्हणजे तुम्ही बघू शकता आपण जे ॲडव्हान्समध्ये लेवल मार्क करतोय चार्टवर, ज्या पूर्णतः प्राइस ॲक्शन बेस्ड आहे, त्या लेवल्सला मार्केट कशा पद्धतीने रिस्पेक्ट करतंय दुसऱ्या दिवशी सुद्धा. सो तुम्हालाही अशा लेवल्स ड्रॉ करायला किंवा हे प्राइस ॲक्शन परफेक्टली शिकण्यासाठी तुम्ही आमच्या धन्वी शेअर मार्केट इन्स्टिट्यूटच्या नवीन कोर्सेस, नवीन बॅचेस सुरू होत आहेत, त्याबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती मिळूनच जाईल. चला पुन्हा कंटिन्यू करूया आपला व्हिडिओ. सो इथे एक्झॅक्टली या झोन पासून तो आपल्याला रिव्हर्स होताना दिसला आणि तुम्ही पुन्हा बघू शकताय आपल्याच लेवलला 54,900ला ज्या पहिल्यांदा त्याने जेव्हा सपोर्ट घेतला होता, तो सपोर्ट ब्रेक जरी केला तरी आपल्या लगेच 54,900 आणि 54,800च्या लेवलला तो पुन्हा सपोर्ट घेताना आपल्याला दिसला आणि ही लेवल तुम्ही मागच्या काही व्हिडिओ सुद्धा चेक करू शकता. ही लेवल आपण खूप आधी दिलेली होती. सो इथून त्याने पुन्हा बाउन्स घेतलाय आणि बाउन्स घेतल्यानंतर तो एक 55,000च्या 100च्या आसपास आपल्याला तो पुन्हा एक स्मॉल रिव्हर्सल बघायला मिळाला आणि थोडा कन्सॉलिडेशन झोनमध्ये तो ट्रेड करताना आपल्याला दिसला आहे. आता पुन्हा वळूया आपल्या निफ्टीकडे. सो निफ्टीचे नेक्स्ट डे ट्रेड प्लॅन कसे असू शकतो किंवा कुठल्या लेवल्स असू शकतात ज्या मार्केट पुढे रिस्पेक्ट करताना आपल्याला बघायला मिळू शकतं. सो सगळ्यात आधी आता आपण जर ऑब्झर्व केलं तर आजची जी काही हर्डल होता तो आपल्याला 24,500 हा एक सायकोलॉजिकल लेवल होता बऱ्याच दिवसांपासून. तर हा जो झोन आहे हा त्याने ब्रेक नाही केलेला, बट 24,500 ते 24,550 ही जी लेवल आहे इथे तो आपल्याला ब्रेकआउट देताना नाही दिसला आणि जर उद्याच्या दिवशी 6 मेला जर याच्यावरती ओपनिंग झाली किंवा कॅन्डल्स 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल जर या लेवल्सच्या वरती, या झोनच्या वरती जर त्याने आपल्याला ब्रेकआउट देत क्लोजिंग करताना दिसलं तर आपल्याला पुन्हा 24,600 24,650 या लेवल्स पुढच्या याच्यात बघायला मिळू शकतात. बट तुम्ही हा जो आपला स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे, खूप दिवसापासूनचा हा झोन आहे, मी याला अजून थोडं एक्सटेंड करते जेणेकरून तुम्हाला ट्रेड प्लॅनसाठी इझी जावं. सो 24,400 आणि 24,450 हा पर्टिक्युलरली या झोनमध्ये जर असेल, 24,400 ते 24,500 इथपर्यंत निफ्टी हा आपल्याला कन्सॉलिडेशन झोनमध्येच बघायला मिळू शकतो. जर का निफ्टीने येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये 24,400ची लेवल ब्रेक केली तर मग आपल्याला 24,300 इथे त्याला एक सपोर्ट घेताना दिसतोय आणि डिरेक्टली
एक्झॅक्टली 24,280 ते 250च्या दरम्यान हा एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर तिथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये डाऊनफॉल आपण बघू शकतो. वळूयात आता बँक निफ्टीकडे. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा हा तुम्ही हा जो झोन आहे 55,200 ते 55,250 हा एक पर्टिक्युलर झोन आहे. या झोनच्या वरती जर बँक निफ्टी गॅप अप ओपनिंग देत आहे किंवा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या 55,200च्या वरती जर एखाद 5 ते 10 मिनिटाची कॅन्डल सस्टेन होते, क्लोजिंग देते, तर आपल्याला पुन्हा 55,300चा अगदी लगेच रिसेंट आला रेझिस्टन्स आहे, इमिजिएट रेझिस्टन्स आहे आणि मग आपल्याला पुन्हा 55,500 ते 55,600च्या लेवल सुद्धा मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात जर बँक निफ्टी 55,200च्या वरती सस्टेन होत असेल. बट आज तुम्ही बघितलं असेल की त्याने आज 54,800चा जो आपली फार आधी ड्रॉ केलेली चार्टवर अप्लाय केलेली जी काही आपली लेवल आहे तो एक सपोर्ट आज ठरलेला आहे, एक स्ट्रॉंग सपोर्ट ठरला आहे. आणि जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे 6 मेला जर बँक निफ्टी 54,800 च्या खाली ब्रेकआउट देत असेल, इथे ब्रेकआउट मिळत असेल, तर आपल्याला पुन्हा 54,600 आणि 54,400च्या हे नेक्स्ट सपोर्ट आपण म्हणू शकतो. सो या होत्या आजच्या निफ्टी आणि बँक निफ्टी याच्या ट्रेड अनालिसिस, चार्ट अनालिसिस. आणि तुम्हाला जर वाटत असेल आम्ही कुठल्या वेगळ्या स्टॉक्सवर किंवा तुम्ही कुठल्याही चार्टवर तुम्हाला अनालिसिस करून हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्या चार्टवर नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील, अनालिसिस आवडत असेल, तुमच्या ट्रेड प्लॅनसाठी आमच्या लेवल्स उपयोगी पडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या ट्रेडिंग्समध्ये थोडी हेल्प होऊन जाईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर ट्रेडिंग.